नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावरती। सध्या आपण विधान भवनामध्ये काय काय घडामोडी घडतायत हे कव्हर करतोय आणि आपल्याला माहिती आहे विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही बाकांवरती विरोधी पक्षनेता सध्या सत्ताधारी नेत्यांनी दिलेला नाहीये। आता त्याचं कारण काय आहे याचा एक वेगळा व्हिडिओ आपल्याला करता येईल। जसं आपल्याला सांगितलं जातं की सत्ताधारी बाकांकडून सांगण्यात येतं किंवा बातम्यांमधून सांगण्यात येतं की सध्या विरोधी पक्ष नेत्यासाठी एखाद्या पक्षाला जर तो नेता द्यायचा तर त्याला एक विशिष्ट संख्याबळ लागतं आणि तेच संख्याबळ कोणत्याही एका पक्षाकडे नसल्यामुळे विरोधी पक्ष नेता जो आहे तो सध्या कुठल्याच विरोधी बाकावरून दिला गेलेला नाहीये। आता या सगळ्या प्रकरणामध्ये काय होतंय, मग विधान परिषद असेल, विधानसभा असेल, या संपूर्ण सभेदरम्यान जे मंत्री आहेत त्यांना प्रश्न विचारण्यासाठी विरोधी बाकांकडून प्रत्येक जो एक नेता आहे तो प्रयत्न करतोय। म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते असतील, हे त्यांचे प्रश्न विचारतायत आणि त्या दरम्यान मंत्री उपलब्ध असतील तर त्याचं उत्तर मिळते किंवा काही वेळेला मंत्री उपस्थित नसेल तर ते उत्तर नाही मिळत आहे। मागच्या वेळेला आपल्याला माहिती आहे घटना घडली होती। अनिल परब जे आहेत, ठाकरे गटाचे नेते आहेत, ते संतापले होते की त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सत्ताधारी बाकावरती कोणीही नसतं, त्यावेळेला मंत्री नसतात, ते अनुपस्थित असतात। अशी सगळी घडामोड जी आहे ती घडलेली। मध्ये तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अरे आता मी आलोय ना, मी उत्तर देतो। म्हणजे अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत ती सभागृहामध्ये सध्या घडत आहेत। आता या सगळ्या घडामोडी पाहता भाजपने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका। विधिमंडळातील दांडी बहादर जे आमदार आहेत त्यांना रवींद्र चव्हाणांनी कान टोचले आहेत। भाजपचे जे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी हे कान टोचलेले आहेत। नेमकं ते काय म्हणालेत आणि भाजपने या सर्व घडामोडी पाहता काय एक विशिष्ट निर्णय घेतलेला आहे, त्यांच्या आमदारांच्या बाबतीत विशिष्ट निर्णय काय घेतलेला आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेतोय। तर मंडळी, पहिलं गोष्ट म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, सध्या तरी घडामोडी अशा घडतायत की प्रत्येक नेता जो आहे विरोधी बाकावरचा किंवा लक्षवेधी मांडतोय, प्रश्न मांडतोय, मात्र कधी कधी आमदार उपस्थित नसतात, संबंधित खात्याचे मंत्री उपलब्ध नसतात, त्यामुळे संपूर्ण घटना जी आहे ती संतापून मग व्यक्त केली जाते। विरोधक जे आहे विधान भवनामध्ये, मग त्यामुळे गदारोळ घडतात। आता या सगळ्याला लक्षात घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की विधान मंडळामध्ये गैरहजर राहताना आता पक्षाला किंवा त्या पक्षाच्या नेत्याला, आमदाराला आता लेखी कारण द्यावं लागणार आहे की तुम्ही का उपस्थित राहत नाहीये। आणि संसदीय कामकाज मंत्री कार्यवाही देखील करू शकतात जर समोर ही माहिती जी आहे की तुम्ही अनुपस्थित राहतात आणि विनाकारण राहताय तर त्यावरती कार्यवाही देखील होऊ शकते, असा इशारा जो आहे तो रवींद्र चव्हाण यांनी दिलेला आहे। एकूणच काय तर ते आक्रमक झालेत। आता नेमकं काय आहे, आमदारांवर भाजपने आता त्यांच्या कशी करडी नजर ठेवले ते मी तुम्हाला सांगतो। एकतर सकाळी सभागृह सुरू झाल्यापासून सायंकाळी संपेपर्यंत सर्व आमदार व मंत्री यांना सभागृहात बसणं बंधनकारक करण्याचं भाजपने ठरवलेलं आहे। त्यांच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठरवलेलं आहे। 5 आमदारांचा एकूणच आता एक गट तयार करण्यात येणार आहे आणि या 5 आमदारांचा जो गट आहे त्याच्यावरती एक आमदार असेल, एक महत्त्वपूर्ण आमदार असेल, तो या सर्व 5 आमदाराच्या गटाकडे लक्ष ठेवेल। म्हणजे संबंधित आमदार जो आहे 5 गटामध्ये, म्हणजे आता 5 जण निवडलेत, त्याच्यावरती एक जण लक्ष ठेवणार आणि हा जो एक जण लक्ष ठेवणारा असेल तो किती वेळ सभागृहामध्ये कामकाजामध्ये त्या 5 आमदारांपैकी किती आमदार जे आहे ते कशा प्रकारे काम करत होते, किती वेळ काम करत होते, याचा रिपोर्ट तयार करेल आणि तो आमदार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे तो रिपोर्ट सबमिट करेल। सभागृहात अनुपस्थित राहण्यासाठी कुठलीही बैठक किंवा तत्सम महत्त्वाची कामे असेल तर संबंधित आमदार व मंत्र्याला तसे लेखी संयुक्तिक कारण हे पक्षाला कळवावं लागेल। म्हणजे काय तर काहीही तुमचं काही इतर काम असेल आमदारांचं आणि त्यामुळे तुम्हाला वाटते की तुम्ही अनुपस्थित राहताय तर ते तर तुम्हाला लेखी द्यावं लागणार आहे। कुठलीही सबब न देता, म्हणजे अगोदर न कळवता अनुपस्थित राहणाऱ्या कोणत्याही आमदारावरती किंवा पक्षातील नेत्यावरती, त्या मंत्र्यावरती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील कार्यवाही करतील। चंद्रकांत पाटील यांचा इथे महत्त्वाचा एक रोल असणार आहे। सदर बाब जर लक्षात आली की तुम्ही उगाच अनुपस्थित राहतायत आणि तुम्ही उत्तर देण्यासाठी अनुपस्थित राहिल्याने सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातलेला आहे तर त्यावरती चंद्रकांत पाटील हे कार्यवाही करणार आहे। म्हणजे आता यापुढे
नवे नियम जे आहे ते भाजपने लागू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कडक भूमिका जी आहे मंत्र्यांवरती, आमदारांवरती घेण्याचा एक निर्णय आता आहे. त्यामुळे एकूणच या सगळ्यामध्ये मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड देखील तयार होईल आणि त्यामुळे पुढची कार्यवाही होऊ शकते असं आता म्हटलं जाते. तर मंडळी, विरोधी बाकांवरती जे नेते आहेत त्यांना प्रश्नांना उत्तर देण्यासाठी, त्यांच्या लक्षवेधींना उत्तर देण्यासाठी भाजप आमदारांनी महत्त्वाचं पाऊल उचलावं, त्यांनी स्वतः तिथे उपस्थित राहावं, यासाठी आता भाजपकडून तरी हे सगळे प्रयत्न आहेत. यावरती तुम्हाला काय वाटतं? एकूणच ही सगळी जी घटना घडते यामध्ये फक्त भाजपच नाही तर सत्ताधारी नेत्यांमधील सर्वच जे पक्ष आहेत किंवा नेते आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेणं खरंच गरजेचं आहे. एकूणच आपला महाराष्ट्र जो राज्य आहे त्याच्या जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधून आमदार येतात आणि त्यांची जी मतं असतात, त्यांची जी एकंदरीत त्यांच्या क्षेत्रातील गंभीर प्रश्न असतात ते मांडण्यासाठी ते इथे येत असतात आणि त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं म्हणजेच त्या तळागाळातील जे राहणारी तिथली स्थानिक लोक आहेत त्यांच्या प्रश्नांना एक काय म्हणता येईल आपल्याला उत्तर देणं बंधनकारक असतं आणि त्यांच्या प्रश्नांना सॉल्व्ह करणं हे महत्त्वाचं असतं. कारण की आपलं महाराष्ट्र जो आहे तिथे आदिवासी पाडे आहे, तिथे तळागाळामध्ये राहणारे लोक जे आहेत ते दुर्बल घटकातून येतात आणि त्यामुळे त्यांची प्रश्न सोडवणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि अशा वेळेला जर संबंधित नेता या लोकांबद्दल म्हणतोय, त्या लोकांच्या प्रश्न जे त्यांची प्रश्न आहेत, जे त्यांचे गंभीर प्रश्न आहेत ते मांडतोय, तर त्याला उत्तर देण्यासाठी प्रत्येक जण सभागृहामध्ये या विशिष्ट वेळी म्हणजे आपण एक कामकाज जे आहे ते एका महिन्यापर्यंतचं कामकाज जे आहे ते विधान भवनात ठेवतो, त्यामध्ये ही उत्तर येणं अपेक्षित असतं. त्यामुळेच ही मंडळी उपस्थित राहणं, सर्वच सत्ताधारी बाकावरील मंडळी उपस्थित राहणं हे गरजेचं आहे. भाजपने अत्यंत महत्त्वाचं पाऊल यामध्ये उचललेलं आहे. अजून बाकीचे पक्ष देखील सत्ताधारी बाकावरील हे सगळं पाहून त्यांच्या पक्षामध्ये देखील असाच काही निर्णय घेणार का हे देखील पाहण्यासारखं असेल.